सकाळी उठल्यावर किती ठरवलं ना की आजपासून चहा सोडायचा, पण काय असं होतच नाही. चहा आणि सोबत बिस्किट नाही मिळाले तर दिवसाची सुरुवातच चांगली वाटत नाही. म्हणून मला चहा बिस्किट पाहिजेच पाहिजे. नंतर स्वानंदीला काल थोडं ताप होता म्हणून थर्मामीटरने तिचं थोडं टेम्परेचर चेक केलं. बघितलं तर 95.0 होतं. सगळं कसं नॉर्मल होतं आणि मला पण थोडं बरं वाटलं. तिच्या पप्पांनी तिला काल खूप छान असे हेअर ॲक्सेसरीज आणल्या होत्या, रबर मिनी क्लिप्स. पण प्रॉब्लेम एकच, स्वानंदीला क्लिप्स लावायला केसच नाही. तर मी काय केलं, एक छोटी नारळाची शेंडी बांधली आणि 4-5 क्लिप्स लावल्या. आता बघा कशी क्यूट दिसते. गावाहून येताना घरातून एक पितळाचा हंडा पण आणला होता. गावाकडे अजूनही आरो नाही आहे. हंडे भरून पाणी ठेवतात आणि त्यातून पाणी प्यायला खूप छान वाटतं. मी पण तो हंडा पितांबरीने मस्त घासून चमकवला आणि त्यात पाणी भरून ठेवलं. आजकाल आरोच्या जमान्यात हे सगळं कुठेतरी गायब होत चाललं आहे असंच वाटतंय. आता ऊन पण खूप वाढलं आहे आणि पक्षी गॅलरीमध्ये यायला लागलेत, म्हणून त्यांच्यासाठी पण थोडासा विचार केला. एका कंटेनरमध्ये थोडा भात ठेवला आणि दुसऱ्यात पाणी. आता ते येतात, खातात आणि पाणी पिऊन जातात. खूप छान वाटतं ते बघून. आजचं जेवण पण खूप मस्त होतं. खोबऱ्याची चटणी, वरण, भाकरी आणि गोड असा उकडीचं मोदक. त्यानंतर थोडं बाहेर जायचं होतं म्हणून स्वानंदीला रेडी केलं. बघा कशी क्यूट गॉगल लावून रेडी झाली आहे आणि हसती आणि म्हणते, मी देते पोज, तू काढ फोटो. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.